तुम्ही माजी सैनिक आहात का? तुम्ही देशाचं रक्षण केलंय का? तुमच्यामुळे आज सगळे देशवासी सुरक्षित आहेत का? मग तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण आत्ताच कालच महाराष्ट्र राज्य शासनाने किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक जी-आर काढलाय. त्याच्यामध्ये महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026चं अपडेशन आपल्या पुढे आलेलं आहे. आणि त्या बेसिसवरती महाराष्ट्रातल्या माजी सैनिकांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी ही चालून आली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काही गोष्टी मी आता तुम्हाला समजून सांगणार आहे. या सुवर्ण संधी नेमकं काय आहेत, कशा आहेत, या सगळ्या गोष्टी, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. यासाठी जर आपण पाहिलं तर काल 2619 पदांसाठी पूर्णपणे ग्रुप सी च्या पदांसाठी ही एक पदभरतीची एक जाहिरात आलेली आहे. आणि या जाहिरातीमध्ये माजी सैनिकांसाठी, परत एकदा सांगतोय, माजी सैनिकांसाठी 326 जागा, 336 माफ करा, 336 जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आता जी अर्ज करण्याची तारीख आहे ती 27 जून ते 17 जुलै 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या एकूण जागांपैकी जेवढ्या राखीव जागा आहेत तर त्यांच्यापैकी 3 प्रमुख संवर्ग ही राखीव ठेवण्यात आली आहे. आणि फॉर्म भरण्याची जे शुल्क आहे ते फक्त 44 म्हणजे 95% जास्त शुल्क हे तुमचं माफ करण्यात आलंय. हेही तुम्ही लक्षात ठेवा, फॉर प्री आणि मेन्स दोन्हींसाठी. मात्र या ठिकाणी जे प्रमुख संवर्ग, जे मार्ग इथं ज्या जागा राखीव ठेवण्यात आल्यात त्यामध्ये लिपिक आहे, त्याच्यानंतर AMVI म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि कर सहाय्यक या प्रवर्गामध्ये, या संवर्गामध्ये प्रामुख्याने या महत्त्वाच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्याबद्दल मी आता थोडीशी तुम्हाला माहिती देतो. ही माहिती अशी की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कर सहाय्यकासाठी एकूण ज्या जागा आहेत त्या 282 जागा आहेत. मात्र त्याच्यामध्ये 41 जागा ह्या राखीव ठेवण्यात आल्यात माजी सैनिकांसाठी. ओके, हा जो टेबल आहे हा आपल्याला फार महत्त्वाचा टेबल आहे, हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर AMVIच्या ज्या जागा आहेत त्या 461 जागा आहेत. त्याच्यापैकी एकूण 70 जागा ह्या माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यानंतर लिपिक टंकलेखक ग्रुप सी याच्यामध्ये जर पाहिलं तर 1834 जागा आहे. आणि गेस करा जागा किती असतील राखीव ठेवण्यात आलेल्या? 226 जागा राखीव ठेवल्या. लक्षात घ्या, म्हणजे ही सुवर्ण संधी नाही तर काय, म्हणजे अशा टोटल 336 जागा ह्या माजी सैनिकांसाठी, ज्यांनी आपल्या देशाचं रक्षण केलंय त्यांच्यासाठी या जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्यांचा हा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. मग पुढे जर आपण लक्षात घेतलं तर लिपिक टंकलेखक, मग ह्या राखीव जागा ह्या विभागनिहाय जर आपण पाहिल्या, डिपार्टमेंट निहाय, तर डिपार्टमेंट निहाय अशा पद्धतीच्या ह्या जागा राखीव ठेवल्या जातात. त्याच्यानंतर शिक्षण आणि महसुली विभागाचा जर संदर्भ घेतला तर या ठिकाणी व्यवसाय शिक्षण बाहेर नागपूर व्यवसाय शिक्षण, त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय आहे 6 लेखक, अमरावती आहे सहाय्यक, पुणे, तर अशा या एवढ्या जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता या GR नुसारच आपण तुमच्यासाठी ह्या टेबल निहाय कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखकाच्या राखीव ठेवण्यात आल्यात माजी सैनिकांसाठी, त्याची इत्थंभूत माहिती या जिल्हानिहाय आणि जागा या क्रमांकानिहाय किंवा या जागानिहाय तुम्हाला आपण ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तेही अगदी स्पष्टपणे, हेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर जसं की मुंबई उपनगर 11 जागा आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात, तसं सांगली 4, चंद्रपूर 5, अशा इतरत्र ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या ह्या जागा. त्यानंतर आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे सर वयोमर्यादेचं काय? आता जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की ह्या सुवर्ण संधी आहेत, तर ह्या सुवर्ण संधी म्हणजे फक्त जागा आल्यात ह्या सुवर्ण संधी नाही, किंवा जागा राखीव ठेवल्या या सुवर्ण संधी नाही, तर या ठिकाणी वयाच्या शिथिलतेबाबत सुद्धा सुवर्ण संधी आहे. ती कशी, ती सुद्धा तुम्हाला या चार्ट मार्फत आपण या ठिकाणी ही डिस्प्ले केलेली आहे. जसं की वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी एक त्यांनी काय केलं, तारीख निश्चित केली. ती तारीख 1 ऑक्टोबर 2026 ही आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर या संदर्भात म्हणजे इथपर्यंत तुमचं वय किंवा या तारखेच्या आधी तुमचं वय किती असायला पाहिजे? पहिली गोष्ट, जर खुला प्रवर्ग असेल म्हणजे ओपन किंवा जनरल कॅटेगरी असेल तर 38 वर्ष हे वय जर आपण पकडलं, त्यामध्ये जर किमान 10 वर्षाची सेवा किंवा लष्करी सेवेचा पूर्ण कालावधी पकडला तर आपण पकडलं 10 वर्ष, आणि प्लस याच्यामध्ये 3 वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. आणि मग असं जर टोटल वय कॅल्क्युलेट केलं ओपन कॅटेगरी, फॉर ओपन कॅटेगरी, तर ते वयाची अट आहे 51 वर्ष.
मग ही शिथिलता नाही तर काय. त्यानंतर जर आपण आता मागासवर्गीयाच्या बाबतीत आलो किंवा अनाथ किंवा EWSचा जर संदर्भ घेतला, ओके, तर याच्यामध्ये या 38 या ठिकाणी 5 वर्ष एक्सटेंड करून देण्यात आली. त्याच्यामुळे तो 10 वर्षाचा कालावधी असाच पकडला आणि 3 वर्षाची शिथिलता ही देण्यात आली आहे. त्याच्यामुळे 56 वयोवर्ष हे या ठिकाणी कन्सिडर केलंय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर किमान वयोमर्यादा जी आहे कर सहाय्यक ही 18 वर्ष आणि इतर जे संवर्ग आहेत लिपिक, AMVI, उद्योग, तांत्रिक यासाठी 19 वर्ष ही मर्यादा आहे. ओके, त्याच्यामुळे तुमचे जे पडलेले प्रश्न असतात आपल्याला वयोमर्यादेच्या संदर्भातले हे तुमचे इथं सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता किंवा व्यावसायिक पात्रता. जर तुम्ही कर सहाय्यक आणि लिपिक होऊ इच्छिता, टंकलेखक होऊ इच्छिता, तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमच्याकडे डिग्री असणं महत्त्वाचं आहे. बॅचलर्सची डिग्री असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्ही उद्योग निरीक्षक होऊ इच्छित आहे तर किमान तुमच्याकडे स्थापत्य, नगररचना, वस्तू विभाग वगळता तुमच्याकडे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. पदविका, ओके, पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSc सायन्स, ओके, यातली एखादी डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही आता AMVI कडे आले तर यामध्ये 10th प्लस ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात किमान 3 वर्षांची पदविका म्हणजे 3 वर्षांचा डिप्लोमा तुमचा असणं गरजेचं आहे. ओके, किंवा मग पदवी सुद्धा चालते. ती पदवी तुमची प्रोडक्शन, मशीन टूल, मॅकॅट्रॉनिक्स, मेटलर्जी यामध्ये सुद्धा असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या संवर्गामध्ये जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला या शैक्षणिक पात्रता किंवा व्यावसायिक पात्रतेंना सामोरे जाणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा इथं हे महत्त्वाचं आहे की बाबा शारीरिक आणि व्यावसायिक पात्रता किंवा निकष काय लागतात हाही सगळ्यात जास्त पडणारा प्रश्न आहे हा उमेदवारांना. मग यात आपण जर पाहिलं शारीरिक अर्हता पुरुष असेल, ओके, तर त्याला 163 सेंटीमीटर त्याची हाईट असणं गरजेचं आहे. 163 सेंटीमीटर. त्याची छाती किमान 79 सेंटीमीटर ही असली पाहिजे आणि फुगवून परत 5 सेंटीमीटर ही जास्त फुगली पाहिजे, लक्षात घ्या अशी. ओके, 5 सेंटीमीटर ही जास्त भरली पाहिजे. त्याच्यानंतर दृष्टी चांगली पाहिजे. त्याच्यानंतर रात आंधळेपणा अजिबात नको. त्यानंतर जर महिला उमेदवार असेल तर 155 सेंटीमीटर हाईट चालते आणि महिलेचं वजन किमान 45 किलोग्राम पाहिजे. आले लक्षात. त्यानंतर आता अजून एक महत्वाचा मुद्दा, अनुभव आणि परवाना. परवाना म्हणजे लायसन्सेस. काही एक्सपिरियन्स पाहिजे का, काही लायसन्सिंग पाहिजे का, तर पाहिजे. ओके, अनुभव कसला पाहिजे तर हलकी आणि जड वाहू प्रवासी जी वाहनं असतात, ओके, त्याच्या दुरुस्तीचा, त्याच्या रिपेअरिंगचा किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ अनुभव पाहिजे की नाही काम केलंय बुवा 1 वर्ष. अनुभव नसल्यास परीक्षा काळात मिळवणे बंधनकारक. हो, म्हणजे काय यांचं सरळ म्हणणं आहे, एकतर हे निकष असेल किंवा या ठिकाणी पण दिलाय बघा. जर समजा आता LMVचा लाईट मोटर व्हेकलचा परवाना बऱ्याच ठिकाणी असू शकतो किंवा नसू शकतो. ओके, त्याच्यानंतर परिवहन जड मालवाहू प्रवासी याचं लायसन्स जर असेल तर ठीक आहे. आता जर नसेल, तुमच्याकडे लायसन्स नाही असं गृहीत धरू. ओके, या ठिकाणी जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जो प्रोबेशन पिरियड असेल, जॉईनिंग ते थांबवणार नाही. लक्षात घ्या, जॉईनिंग तुमची थांबवणार नाही. अरे तुम्ही देशाचं रक्षण केलंय एवढे वर्ष, तुम्हाला ते जॉईनिंग पासून थांबवणार नाही, वंचित ठेवणार नाही, हे लक्षात घ्या. हे पहिले मी इथं क्लिअर करून देतो. जरी तुमच्याकडे नसेल तर त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला आम्ही जॉईनिंग देतो, तुम्ही त्याचा ताण घेऊ नका. मात्र जॉईनिंग झाल्याच्या नंतर 2 वर्षांपर्यंत तुम्ही आम्हाला हे अनुभव असतील किंवा लायसन्सिंग असतील हे तुम्ही आम्हाला पूर्ण करून ह्या गोष्टी द्यावा, तरच आम्ही तुम्हाला सेवेत ठेवू, अन्यथा तुम्हाला कमी करू. म्हणजे किती वर्षाचा कालावधी दिलाय? 2 वर्षांचा कालावधी दिलाय. साधीसुधी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्हाला जॉईनिंग पासून ते वंचित ठेवणार नाहीत, हे लक्षात घ्या. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा विजय आहे एक प्रकारचा आपला. ओके, त्यानंतर जर आपण थोडंसं पुढे आलो तर माजी सैनिकांसाठी टंकलेखन अर्हतेतून तुम्हाला या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट लागेल, जिथं मराठी 30 आणि इंग्रजी 40 लागतं. ओके, त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी सूट, माजी सैनिकांना टंकलेखन प्रमाणपत्राची थेट निवडही होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर ते पूर्ण करा, काही विषय नाहीये. ओके, रुजू झाल्यापासून 2 वर्ष आणि 2 संधी तुम्हाला दिली जाईल. बघा, म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये सर, माझ्याकडे मी काय करू, असे आम्हाला फोन येतात
सर टायपिंग सर्टिफिकेटने पण आम्हाला टंकलेखक वगैरे होण्याची इच्छा आहे, तर काय करा? काही तुम्ही ताण घेऊ नका. मी तुम्हाला काय म्हणालो, तुमच्या जॉईनिंगवरती परिणाम होणार नाही. जॉईनिंग झाल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये टायपिंगचे कोर्सेस होतात. जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष दिली जातील, 2 संधी पण दिली जातील. काही टेन्शन न घेऊ. तुम्ही फक्त 2 वर्षापर्यंत ते ह्या पूर्ण करा अर्हता आणि त्यांना सर्टिफिकेट तिथं तुमच्या प्रोफाईलला जोडून द्या. ते म्हणतील चला ग्रीन सिग्नल आलं, तुमची जॉईनिंग कंटिन्यू, नो इश्यू. नसलेल्या लिपिक अर्जापासून पात्र आहेत, काही विषय नाही. ओके, चला. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्जाची आवश्यकता, कागदपत्र, फाईल सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. ही तुम्ही डॉक्युमेंट्स आपल्याला कोणती कोणती लागणार आहे हेही मी तुम्हाला दिलंय, जे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आम्ही अपलोड करून देऊ. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे डिस्प्ले होईल. एवढ्या डेटा तुम्हाला डॉक्युमेंट्स हे PDF फॉर्मॅटमध्ये आणि किमान बघा त्याचा किमान आकार म्हणजे त्याची साईज म्हणू आपण त्याला, त्या फाईलची साईज किती असायला पाहिजे, तर किमान 50 ते 500 KBच्या वरती नको. हे लक्षात ठेवा. किमान 50 KB ते 500 KBच्या वरती नको असा हा संदर्भ आहे. ओके, एवढ्यामध्येच ती फाईल तुम्ही बसवा, त्याच्या PDF स्वरूपात टाका त्याला आणि मग हे तुम्ही अपलोड करा. ओके, त्यानंतर बघा मग शुल्क. आता शुल्क ॲक्च्युअलमध्ये शुल्क किती ठेवलाय पूर्व परीक्षेसाठी? 394 रुपये. मेन्स जर तुम्ही क्वालिफाय झाले तर 44 रुपये. असे एकूण 938 रुपये हे इतर लोकांसाठी म्हणजे जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी ठेवलंय. पण आता जर तुम्ही माजी सैनिक असणार आहे तर माजी सैनिकांसाठी तुम्हाला प्री आणि मेन्स दोघांसाठी सुद्धा फक्त 44 रुपये भरायचे. एकत्रित फक्त 44 रुपये भरा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 95% याच्यामध्ये सूट देण्यात आली आहे. काही विषय नाही. दोघांसाठी 44 रुपये भरायचा आणि लगेच तुम्ही जॉईनिंग आहे तुमची, टेन्शन न घेऊ एक्झाम देऊन. ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या काही पद्धती कशा आहेत? सगळ्यात पहिले तर आपल्याला नोंदणी करावी लागते. त्याच्यानंतर मी जर माजी सैनिक आहे तर तसा जो दावा असतो, दाखला असतो, तो द्यावा लागतो. कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतात. त्याच्यानंतर मग फीस भरावी लागते, चलन भरावं लागतं ऑनलाईन पद्धतीने आणि मग लगेच अर्ज तुम्ही एका क्लिकवरती सबमिट करून टाका, ज्याची अंतिम तारीख ही 17 जुलै आहे. पण तिथपर्यंत थांबू नका. ओके, इथं दिलंय 11:59, पण मी तर असं म्हणेल की लगेच उद्याच्यालाच, आज 26 आहे, उद्याच्यालाच लगेच तुम्ही फॉर्म भरून टाका पहिले. ओके, डॉक्युमेंटची जमवा. आजपासून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत काही वेळात प्राप्त होईल, तेव्हापासून लगेच तुम्ही हे अपलोड करायला सुरुवात करा, डॉक्युमेंटची जमवा करायला सुरुवात करा. 3 महत्त्वाच्या काही विशेष सवलती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला देतात. एक तर पहिले तर वयोमर्यादेत घसघशीत वाढ झाली, याच्यात तर काही डाऊट नाहीये, जे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर प्रमाणपत्रातून सूट आहे, तुम्हाला गरज नाहीये की माझ्याकडे नाही आहे आता मी काय करू, काय नाही, 2 वर्षापर्यंत द्या, जॉईनिंग करून घ्या, 2 वर्षापर्यंत द्या, नो इश्यू. त्याच्यानंतर शुल्कात सुद्धा माफी आहे, जसं की 44 रुपयामध्ये तुम्ही ते भरू शकता, काही संदर्भ नाही. त्यानंतर आता जर जागांचे प्रमाण आपण जर पाहिलं, तुलनात्मक दृश्यांकन पाहिलं, लिपिक टंकलेखन याच्या 226 जागा आहेत. त्याच्यानंतर AMVIच्या 69 आहेत आणि कर सहाय्यकाच्या 41 आहेत. 3 संवर्ग हे खूप पॉवरफुल डिपार्टमेंट्स आहे, पॉवरफुल हे संवर्ग आहेत, जिथं प्रत्येकाची इच्छा असते महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याची किंवा कॅन्डिडेटची, उमेदवाराची, की आपल्याला तिथे जॉब लागावा म्हणून. जागांचे प्रमाण हे अशा पद्धतीने दिलेले आहेत, हेही तुम्ही बघून घ्या. ओके, त्यानंतर सुवर्ण संधी, अंतिम अर्ज करा. ओके, त्याच्यानंतर कागदपत्र सज्ज करा आणि लक्ष तुमचं टार्गेट डिसाईड करून ठेवा, तुम्हाला नेमकं व्हायचं काय आहे आणि तुम्हाला व्हायचं कुठून आहे, कुठून व्हायचंय तुम्हाला. तर यासाठी माझ्या उमेदवारांनो, माझ्या माजी सैनिकांनो, यासाठी तुमच्यासाठी आपण एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत. ओके, ही सुवर्ण संधी अशी आहे की यामध्ये तुमच्यासाठी खास एक MPSC फाउंडेशन बॅच आपण या ठिकाणी घेऊन आलोय, जी अत्यंत पॉवरफुल ही बॅच आहे, हे लक्षात घ्या. याचं नाव आहे MPSC फाउंडेशन बॅच. ओके, ही बॅच तुमच्यासाठी आहे, सर्वसमावेशक बॅच आहे आणि पूर्ण तयारी तुमची तुमच्या ध्येयापर्यंत नेण्याची जबाबदारी ही या बॅचने उचललेली आहे. ही बॅच सुरू होतीये 22 जून 2026 पासून ही बॅच सुरू झालेली आहे, हे लक्षात घ्या. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. इत्थंभूत अभ्यासक्रम,
टीचिंग, PDF नोट्स, PPTs आणि PPTs मार्फत शिक्षण, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे अनुभवी शिक्षकांमार्फत मार्गदर्शन 100% या बॅचमध्ये मिळेल. ही तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरनं या MPSC चॅलेंजर्स अकॅडमीच्या मार्फत ही शाश्वती तुम्हाला दिली जाईल, कारण याच्या मागे आपल्याला खूप मोठा अनुभव आपल्या सोबत आहे, हेही लक्षात घ्या. यासाठी तुम्ही GS बाय उत्तम गोरे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे प्ले स्टोअरवरती आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ते दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन म्हणजे खाली मोर ऑप्शन जे दिसतंय त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला प्ले स्टोअरचं ते लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि काहीही तांत्रिक जर तुम्हाला अडचणी आल्याच तर खाली ज्या स्क्रोल पट्टीवरती जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही त्वरित संपर्क करून तुमचा प्रवेश निश्चित करा आणि तुमच्या ध्येयापर्यंत आजच पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.